थोडीशी कणकण आल्या त्यामुळे ती सकाळपासून आराम करायला. आता पाणी हा कॅमेरा मला काय मला काय बघा इथं 4 जण भाजी निवडत बसल्यात. हा चायनीज. सकाळी सकाळी पूजा झाली पहाटे चहा प्यायला लागलोय आणि ही बघा गोरस पाक बिस्किट खायला आल्या. कसं लागते. मम्मीनं तूप बनवायसाठी ठेवले. लय दिवस झालं बनवलंच नव्हतं. आता फायनली वेळ आला जरा. इकडं मम्मी आता भांडी घासायला लागल्या. आवरून आराम करू मी. तूप असं आहे नंतर कसं बनते बघा. तुला जाणार आहे आता सियाला आणायला. इथं अनन्या गावावरून आल्यापासून जरा थोडीशी कणकण आल्या त्यामुळे ती सकाळपासून आराम करायला. आता पाणी घेऊन बसल्या औषध खायसाठी है ना. औषध दिलं काय. डॉक्टर कुठं आहे. औषध देतो काय जिथं आहे आपल्याला औषध. तेव्हा डॉक्टर दवाखाना इथं आपल्याकडे सगळं आहे. इथं औषध आहेत सगळे. त्याला औषध देतो. आता मी तुळशीच पान नेते कारण की तुपात थोडासा तुळशीचा स्वाद येते. मम्मी म्हणले घेऊन ये. सो आता मी हे तुळशीच पानं घेऊन जातो. गाईज बघा तूप तयार झाले. पूर्ण घरात तुपाचाच वास यायला पूर्ण घरात. किती भारी आहे हे बघा. तर गाईज आता एवढं क्लोज दाखवले म्हणजे तुम्हाला सांगतो. तर आता मी बनवणार आहे एक युट्यूबवर बघितलाय नुस्खा नाही हा बुबू झाले हे बघा. तर एक नुस्खा बघितला युट्यूबवर. हे जरा चेहऱ्यावर काळे डाग यायला लागले जास्त. मग सगळं करून बघितले हे बघा जास्त यायला लागलं. सो ते मी ट्राय करणार आहे आणि ते 2 वीक म्हणजे 2 आठवड्यापर्यंत बघायचं आहे. ट्राय करायचं सांगितले. तर ते बरोबर झालं तर भारी आहे. नाही झालं तर नेक्स्ट लेवलला जाऊ आपण कुठलं. तो आता बघा मी तुम्हाला दाखवतो काय करणार आहे. चला काय बनवलंय. केक रेम्बो केक. बटाटो कीस कोलगेट थोडी हळद थोडंसं लिंबू यात रस करून तयार करणार आहे. तुम्हाला दाखवतो. बघ थांब 2 मिनिट दाखवतो. तिचं खेळणी सुरू आहे बघा. तर हे बटाटोचा रस घेतलाय आणि एवढं सगळं साहित्य घेतलंय बघा. आता हे थोडं टाकतो मिक्स करतो. तर गाईज मिक्सचर पूर्ण रेडी झालंय बघा. सिया पण बसल्या माझ्यासोबत बघायला. कापूस घेतलाय छोटा आरसा घेतलाय. आता लावतो बसून. आता आजी मम्माने पूर्ण तोंडाला पसरून घेतले. आजी मम्मा दाखवेल तुम्हाला. मी ब्लॉग धरले इथं. आता आजी मामाला तोंडाला लावायसाठी कापूस इथं आजी मामाने ठेवले आणि आजी मामाला थोडासा घेतले कापूस. आणि हे जर काही यूज होणार आहे ते आता नाही सांगणार तुम्हाला आणि मला सुद्धा नाही माहित. आता अतुल पण आला लावायला. हे बघा दोघांसाठीच केलं होतं. हे डाग एवढं जायला नको म्हणून जायला पाहिजे म्हणून आता अतुल लावणार. याच बघा खुशी बघा किती आहे तिला बघायची. मम्मीला पण लावायचं चालू आहे. राहिलं होतं ते. कसं वाटते मी हा बघा पुष्पा. तुला लावायचं काय तोंडाला. काय नॅचरली आहे का तुझं गोरा. बघू डाग डब्बे आहे का चेहरा. जरा क्लोज दाखवतो. स्टाईल मारायला लागल्या लगेच. तर आता हे लावलंय जरा वाळलं की परत एकदा लावणार आणि मग नंतर थोडे अजून मसाज करणार आणि मग वॉश करणार. किती दिवस. हे 4 दिवस नाही 2 आठवडे करायचं. 2 आठवड्यात जातात का रिझल्ट बघू. हा कॅमेरा मला चेहऱ्याला तर लावलंय पूर्ण. आता ह्याचा रिझल्ट खरा येतोय का नाही माहित नाही. येतोय असं तिथं तर दिसले. येईलच बरं होईल आला तर. सो आला की तुम्हाला सांगतो नक्की. आता हे 2 आठवड्यात लावायचं आहे. 3 वेळा. आज तर लावले पूर्ण लावून. आता जरा उशीर ठेवतो आणि मग धुतो. तर आता जेवतो. हा धुतो आता. चला आता जेवतो. अतुल पण आला इकडं. आठवड्यात ना 3दा. मला जास्त डाग यायला लागलेत आणि थोडेसे नाकावर. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण सांगा कसं जाणार हे. काय करणार आहे. डोकं चोळालंय हा. चायनीज काही जिथं अनन्यात वाढा आले. आज बनवले बटाटोची भाजी स्पेशल आणि पुरे काय
नाही चपाती आहे ना. बघा इथं 4 जण भाजी निवडत बसल्यात. माझं झाल्यावर आम्ही बघणार आहे 5 मिनिटं. हा जेवण करूनच होतो तोपर्यंत आणून घ्या अजून तोपर्यंत अजून काही ह्यात असेल एनर्जी ती सगळी क्लीनअप करायला लागू दे. जेवतो पहिला आणि मग असं एकदम फिरत होतो जाऊन झाडून सगळं हॉल बेडरूम किचन सगळं जाऊ दे झाडून. आता वॉश करून आलो मी फेस आणि पिवळं झाले हळदमुळं. हे बघा इथं डाग दिसत नाही. आता बघूया आता मी वीकमध्ये 2-3दा लावली आणि ह्याचा रिझल्ट काय येते का बघूया. आता तुम्ही पण इथंच आहे मी पण इथंच आहे. बघूया तुम्हाला दाखवतो मी. जर तुम्हाला जर झाला असेल आणि जर माझं बरं झालं तर तुम्ही पण करू शकता. हे लाईव्ह दाखवायला लागलं त्यासाठी. हे दिसतं का तुम्हाला बारीकमध्ये डाग. हे जरा उन्हामुळे शेतामध्ये आम्ही जास्त थांबल्यामुळे झाले. हे ब्लॅक मध्ये रेषेत जेव्हा आपण नवीन घेतलं होतं तेव्हा लय उन्हात थांबून काम सुरू होतं तेव्हा तिथं झाडं पण नव्हती सावलीत थांबायला तेव्हा त्याच्यामुळे ते झाले ते जाणच नाही असं झाले. पूर्ण असं जरा हे थोडं काळ आले. सो आता बघूया रिझल्ट काय येते. सो गाईस चला आता जेवण पण झालं मस्तपैकी जेवल्यानंतर धुवून आलो आणि आज बनवली होती मम्मीनं दीदीने बनवलेली बटाट्याची भाजी माझी फेवरेट आहे जे की कधी पण असलं तर मला खरंच भारी वाटते बटाटे भाजी. सो चला गाईस आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय.